सावी, तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात विष कालवलं गेलं। आता हेच विष तुझ्या दुधात मिसळणार आणि तुझी आणि धैर्यांची लव्ह स्टोरी संपवणार। इरा, तू इथं? ते तुम्ही मला काहीच काम सांगत नाही ना, म्हणून सावीसाठी दूध घेऊन जात होते। जाऊ ना? तुझ्या हाताला लागलेलं बरं आहे काय? नाही, अजून खूप दुखतंय हो। म्हणजे जखम अजूनही ओलीच आहे। कोरफडीचं घर लाव त्यावर, म्हणजे बरं वाटेल। वहिनी, मी तुम्हाला इतका त्रास देऊन सुद्धा तुम्ही किती काळजी घेताय माझी। नक्की लावेन मी घर। आधी सावीला हे दूध देऊन येते। धैर्य, हिरा, तुम्ही इथं काय करताय? मी सावीसाठी दूध घेऊन आले होते। काय झालं? मी सावीसाठी काही केलं तर प्रॉब्लेम आहे का? तुमचं पण बरोबरच आहे म्हणा। अजून सावीची आणि माझी ओळख कुठे झालीये? ती हे दूध माझ्याकडून घेणार पण नाही। हा, पण तुम्ही दिलं तर तुमच्याकडून घेईन ती कदाचित। काय झालं धैर्य? देताय ना सावीला दूध? अहो, सावीच्या औषधांची वेळ पण झाली आता। तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास नाहीये ना धैर्य? तुम्हाला काय वाटलं मी त्या दुधात काहीतरी मिसळलंय? धैर्य, एकदा कानफट्या नाव पडलं ना, हे ते कधीच पुसता येत नाही। हे जे म्हणतात ना ते अगदी खरंय। एकदा गमावलेला विश्वास हा परत कधीच कमवता येत नाही, आणि हे कळलंय मला आता। मला खरं वाटणार नाही, पण तरीही सांगते, या दुधात मी सावीला बरं वाटावं, तिला शक्ती यावी आणि तिची मेमरी परत यावी म्हणून बदाम आणि खारीक पावडर घातली। पण तरीही तुमचा विश्वास नसेल तर मग द्या ते दूध परत, मी घेऊन जाते। हिरा, आजवर सावीला त्रास देण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन चुका केल्यात ना तुम्ही, एवढ्या सहजासहजी विश्वास नाही ठेवता यायचा तुमच्यावर।
तुम्हाला जर माझा इतकाच त्रास होत असेल, माझ्यावर विश्वास नसेल, तर मग का थांबवलं मला इथे? मी थांबवलं नाहीये इरा. फक्त आणि फक्त सावीमुळे आज तुम्ही इथं आहात.